नमस्कार. ePrashikshn.com वर आपले स्वागत आहे. आपला आजच्या चर्चेचा विषय आहे महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 मधील अत्यंत कळीचा नियम 72. श्रोत्यांना माहिती असावे की हे नियम पदग्रहण अवधी, स्वीयत्तर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील वेतनाबाबत मार्गदर्शन करतात. पण आज आपण एका अत्यंत विशिष्ट आणि थोड्या गुंतागुंतीच्या परिस्थितीवर लक्ष केंद्रित करणार आहोत. जेव्हा एखाद्या निलंबित शासकीय कर्मचाऱ्याची चौकशी पूर्ण होते आणि त्याला पुन्हा सेवेत घेतले जाते, तेव्हा त्या निलंबनाचा काळाचे नेमके काय होते? त्याचे वेतन, त्याचे भत्ते आणि अनुपस्थितीचा कालावधी कसा नियमित केला जातो? आजचा आपला मुख्य प्रश्न हा आहे की नियम 72 हा कर्मचाऱ्यांचे हक्क आणि प्रशासकीय शिस्त यांच्यात खरोखरच एक परिपूर्ण आणि न्याय्य समतोल साधतो की या नियमात सक्षम प्राधिकाऱ्याला, म्हणजेच जो निर्णय घेणारा वरिष्ठ अधिकारी आहे, त्याला दिलेले विशेषाधिकार कर्मचाऱ्यांसाठी व्यक्तिनिष्ठ आणि अन्यायकारक ठरू शकतात. आणि यावर माझी भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. हा नियम वरवर पाहता गुंतागुंतीचा वाटत असला तरी तो अत्यंत पारदर्शक आहे आणि तो नैसर्गिक न्यायाचे तत्त्व आणि प्रशासकीय शिस्त यांचे एक उत्तम संतुलन राखतो. यात प्रत्येक परिस्थितीचा बारकाईने विचार करून काही अत्यंत भक्कम संरक्षक तरतुदी करण्यात आल्या आहेत. माझी भूमिका याच्या अगदी विरुद्ध आहे. प्रशासकीय शिस्त राखणे आवश्यक आहे हेही मी देखील मान्य करते, पण नियम 72चे जर आपण सूक्ष्म वाचन केले तर हे स्पष्ट होते की या नियमातील अनेक महत्त्वाच्या तरतुदी थेट सक्षम प्राधिकाऱ्याच्या वैयक्तिक मतावर सोडून दिलेल्या आहेत. इंग्रजीत ज्याला आपण सब्जेक्टिव्ह ओपिनियन म्हणतो ना, त्याचा हा सगळा खेळ आहे. जिथे कायदा एखाद्या व्यक्तीच्या किंवा अधिकाऱ्याच्या मतावर विसंबून असतो आणि वस्तुनिष्ठ निकष नसतात, तिथे प्रशासकीय अधिकारांचा गैरवापर होण्यास मोठा वाव मिळतो आणि परिणामी कर्मचाऱ्यांवर अन्याय होण्याची मोठी शक्यता निर्माण होते. तुम्ही म्हणताय की हा नियम केवळ प्राधिकाऱ्याच्या हातातील बाहुले आहे, पण मला सांगा, प्रशासकीय कायदा हा केवळ गणिती सूत्रांवर किंवा एखादा रोबोटिक पद्धतीने चालू शकतो का? प्रत्येक प्रशासकीय प्रकरण, प्रत्येक कर्मचाऱ्याची चूक किंवा त्याचं निर्दोषत्व हे वेगळे असते. त्यामुळे थोडे विशेषाधिकार किंवा डिस्क्रेशन अधिकाराला द्यावेच लागतात. आणि नियम 72 केवळ अधिकार देत नाही, तर तो अत्यंत मानवी दृष्टिकोनही ठेवतो. आपण उपनियम 2 कडे पहा. उपनियम 2ची तरतूद मी वाचलेली आहे, पण तरीही श्रोत्यांच्या माहितीसाठी मला ती थोडक्यात सांगू द्या. समजा एखाद्या कर्मचाऱ्याची विभागीय चौकशी सुरू आहे, तो निलंबित आहे आणि त्या कारवाई दरम्यान दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. अशावेळी प्रशासन काय करते? प्रशासन अत्यंत संवेदनशील भूमिका घेते. मृत्यूच्या तारखेपर्यंतचा त्याचा तो निलंबनाचा काळ हा कामावर व्यतीत केलेला कालावधी किंवा ड्युटी पिरियड मानला जातो. त्याला पूर्ण वेतन आणि भत्ते दिले जातात, जे थेट त्याच्या कुटुंबाला मिळतात. ही तरतूद काय सांगते? ती प्रशासनाची केवळ ताठर भूमिका दाखवत नाही, तर एक मोठी संवेदनशीलता दाखवते. बघा, मी उपनियम 2 मधील मानवीय दृष्टिकोनावर अजिबात आक्षेप घेतलेला नाही. कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबाला आधार मिळणे हे प्रशासनाचे कर्तव्यच आहे आणि ती तरतूद योग्यच आहे. तिथे प्रशासनाने मोठे मन दाखवले आहे हे मी मान्य करते. पण नियम तिथे संपत नाही. जेव्हा कर्मचारी जिवंत असतो आणि पुन्हा सेवेत रुजू होतो, आपण उपनियम 3 आणि 4 बघा. जर निलंबन संपूर्णपणे असमर्थनीय, म्हणजे इंग्रजीत ज्याला होली अनजस्टिफाईड म्हणतात, असे निष्पन्न झाले तर कर्मचाऱ्याला पूर्ण वेतन मिळते. पण हा संपूर्णपणे असमर्थनीय हा शब्दप्रयोगच अत्यंत फसवा आणि धोकादायक आहे. फसवा कसा असू शकतो? जर एखाद्या कर्मचाऱ्याला चुकीच्या पद्धतीने किंवा केवळ संशयावरून निलंबित केले असेल आणि नंतर चौकशीत असे सिद्ध झाले की त्याच्यावर कारवाई करण्याचा कोणताही आधार नव्हता, तर त्याला त्याचे पूर्ण पैसे मिळतात. त्याचा तो काळ सेवेत ग्राह्य धरला जातो. यात प्रशासनाने पूर्ण संरक्षण दिलेले आहे ना. अडचण या संपूर्णपणे या शब्दात आहे. निलंबन संपूर्णपणे असमर्थनीय होते हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर त्यात सक्षम प्राधिकाऱ्याला. समजा एखाद्या क वर्गातील कर्मचाऱ्याला, जो एखाद्या कार्यालयात लिपिक आहे, त्याला निलंबित केले आहे. त्याची 2 वर्षे चौकशी चालते. शेवटी तो मूळ आरोपातून पूर्णपणे निर्दोष सुटतो. पण निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्याला वाटते की हा निर्दोष जरी असला तरी सुरुवातीला याला निलंबित करणे 100% चुकीचे नव्हते, त्यात थोडे तथ्य होते. बरं, म्हणजेच ते निलंबन संपूर्णपणे असमर्थनीय ठरत नाही. या एका शब्दाच्या आधारावर प्राधिकारी आपला निर्णय फिरवू शकतो.
यासाठी कोणतेही वस्तुनिष्ठ निकष किंवा ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरियाज नियमात कुठेही दिलेले नाहीत की असमर्थनीय कशाला म्हणायचे. सगळा खेळ त्या अधिकाऱ्याच्या मतावर अवलंबून आहे. पण तुम्ही हे गृहीत धरून चालला आहात की प्राधिकारी नेहमी कर्मचाऱ्याच्या विरोधातच विचार करेल आणि मनमानी पद्धतीने निर्णय घेईल. आपल्याला हे विसरता येणार नाही की प्रशासकीय यंत्रणा ही विश्वासावर चालते. उपनियम 5 नुसार त्याला एक अत्यंत पारदर्शक आणि कायदेशीर प्रक्रिया राबवावी लागते. ती पारदर्शक प्रक्रिया प्रत्यक्षात कशी काम करते हे आपण बारकाईने तपासले पाहिजे. होय, तपासूया. उपनियम 5 ची प्रक्रिया अत्यंत स्पष्ट आहे. सक्षम प्राधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला कायदेशीर नोटीस पाठवावी लागते. त्या नोटीसमध्ये स्पष्ट करावे लागते की आम्ही तुम्हाला किती रक्कम देण्याचे प्रस्तावित करत आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्मचाऱ्याला स्वतःची बाजू मांडण्यासाठी तब्बल 60 दिवसांचा वेळ दिला जातो. या 60 दिवसांत कर्मचारी आपले अभिवेदन म्हणजेच रिप्रेझेंटेशन सादर करू शकतो. त्याने दिलेले पुरावे आणि युक्तिवाद विचारात घेणे अधिकाऱ्याला कायद्याने बंधनकारक आहे. नोटीस देणे आणि अभिवेदन स्वीकारणे हे कागदावर अत्यंत न्याय्य प्रक्रिया दिसते. ती नैसर्गिक न्यायाची प्राथमिक पायरी आहे. पण मला सांगा, कर्मचाऱ्याने 60 दिवसांत आपला बचाव सादर केल्यानंतर त्यावर अंतिम निर्णय घेणारा कोण असतो? जो सक्षम प्राधिकारी आहे तोच निर्णय घेईल. नेमके हेच इथे सर्वात मोठा विरोधाभास आहे. ज्या प्राधिकाऱ्याने आधीच एक प्राथमिक मत बनवलेले असते की या कर्मचाऱ्याचे निलंबन असमर्थनीय नव्हते आणि याला पूर्ण वेतन द्यायचे नाही, तोच अधिकारी त्या कर्मचाऱ्याचे अभिवेदन ऐकतो. तुम्ही उपनियम 9 मधील निर्वाह भत्त्याचा मुद्दा मांडणार आहात? होय, कारण तो अत्यंत महत्त्वाचा आहे. हा उपनियम कर्मचाऱ्याला एक मजबूत आर्थिक संरक्षण देतो. प्राधिकाऱ्याने कितीही ठरवले तरी ती रक्कम ही नियम 68 खाली अनुज्ञेय असलेल्या निर्वाह भत्त्यापेक्षा म्हणजेच सबस्टन्स अलावन्सपेक्षा कोणत्याही परिस्थितीत कमी असू शकत नाही. म्हणजे कर्मचाऱ्याला रस्त्यावर आणले जाईल, त्याला काहीच मिळणार नाही, ही जी भीती तुम्ही निर्माण करत आहात ती पूर्णपणे निराधार आहे. आर्थिक संरक्षणाचा तुमचा हा मुद्दा तांत्रिकदृष्ट्या बरोबर आहे. मी त्याला नाकारत नाही. पण आपण व्यावहारिक पातळीवर याचा विचार करूया. निर्वाह भत्ता मुळातच किती असतो? तो पूर्ण वेतनाच्या तुलनेत खूपच कमी असतो. मगाशी आपण ज्या क वर्गातील कर्मचाऱ्याचं उदाहरण घेतले त्याच्याकडे पुन्हा जाऊया. समजा त्याची चौकशी 3 वर्ष चालते. या काळात महागाई वाढते, मुलांच्या शिक्षणाचा खर्च वाढतो, बँकेचे हप्ते असतात. शेवटी चौकशी पूर्ण होते, पण प्राधिकारी उपनियम 5चा वापर करून ठरवतो की त्याला केवळ निर्वाह भत्त्या इतकीच रक्कम मिळेल. म्हणजे त्या कर्मचाऱ्याला 3 वर्षे ज्या तुटपुंजा रकमेवर जगावे लागले त्याचेच समर्थन केले जाते. त्याचे जे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले त्याची भरपाई कोण करणार? प्राधिकाऱ्याचा कल जर कर्मचाऱ्याच्या विरोधात असेल तर हे उपनियम 9चे संरक्षण केवळ कागदावरच राहते. पण तुम्ही इथे एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहात. जर चौकशी 3 वर्ष लांबली असेल आणि त्यातून कर्मचाऱ्याचं नुकसान होत असेल तर तो विलंब कोणी केला हे पाहणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. नक्कीच, विलंबाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. याच अनुषंगाने आपण उपनियम 3च्या परंतुकाकडे म्हणजेच प्रोव्हिजोकडे वळूया. अनेकदा असे दिसते की निलंबनानंतर सुरू असलेल्या चौकशी प्रक्रियेत प्रशासन नव्हे तर खुद्द कर्मचारी जाणीवपूर्वक विलंब करतो. तो वारंवार तारखा मागतो, आवश्यक कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करतो किंवा सतत वैद्यकीय रजा टाकून चौकशीला उपस्थित राहणे टाळतो. अशावेळी काय करायचे? या परंतुकात अत्यंत स्पष्ट म्हटले आहे की जर कर्मचाऱ्याच्या विरुद्ध चालू असलेली कारवाई समाप्त होण्यास विलंब लागला आणि त्या विलंबाचे कारण प्रत्यक्षपणे कर्मचाऱ्याशी जोडता येण्यासारखे असेल तर प्राधिकारी लेखी कारणे नमूद करून त्या विलंबाच्या काळातील वेतन कमी करू शकतो. प्रशासकीय वेळेचा दुरुपयोग टाळण्यासाठी आणि प्रक्रियेला गती देण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. जर कर्मचाऱ्यानेच प्रक्रियेत अडथळे आणले तर त्याला पूर्ण वेतन देणे हे प्रशासनावर आणि करदात्यांच्या पैशावर अन्याय केल्यासारखे होईल. मी हे नक्कीच मान्य करते की न्याय प्रक्रियेत कोणीही मुद्दाम विलंब करत असेल तर ते चुकीचे आहे. न्याय वेळेत मिळालाच हवा. जर खरोखरच कर्मचाऱ्यांनी मुद्दाम चौकशी लांबवली असेल तर त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतील हे तर्कसंगत आहे. पण माझा आक्षेप पुन्हा एकदा नियमाच्या भाषेवर आणि त्याच्या संभाव्य वापरावर आहे. उपनियम 3च्या परंतुकाची सुरुवात कशी होते ते पहा. विलंब कर्मचाऱ्यांमुळे झाला असे प्राधिकाऱ्याचे मत असेल. पुन्हा एकदा तो शब्द आला, मत.
पण प्राधिकाऱ्याचे मत हे हवेत बनत नाही ना. ते वस्तुस्थितीवर आणि कागदोपत्री पुराव्यांवर आधारित असते. पण ती वस्तुस्थिती कोण ठरवणार? शासकीय कार्यालयांमध्ये प्रशासकीय दिरंगाई ही एक अत्यंत सामान्य आणि खेदजनक बाब आहे. कधी मूळ फाईल महिनोमहिने टेबलवर धूळ खात पडलेली असते, कधी आवश्यक कागदपत्रे कहाळ होतात, तर कधी निवडणूक ड्युटीमुळे किंवा बदली झाल्यामुळे चौकशी अधिकारीच अचानक बदलतात. नवीन अधिकारी येऊन प्रकरणाचा अभ्यास करेपर्यंत आणखी महिने उलटून जातात. या सर्व प्रशासकीय कारणांमुळे चौकशी लांबते. पण जेव्हा वेतनाचा निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा स्वतःच्या प्रशासकीय चुका झाकण्यासाठी आणि विलंबाचे खापर कर्मचाऱ्यावर फोडण्यासाठी हा नियम वापरला जाऊ शकतो, कारण मत बनवण्याचा अधिकार प्रशासनाकडेच आहे. स्वतःच्या चुका झाकण्यासाठी कर्मचाऱ्याला जबाबदार ठरले जाण्याची ही एक मोठी पळवाट आहे. तसं पाहिलं तर तुम्ही म्हणताय तसं मनमानी कारभार प्रशासनात करता येत नाही. नियमात अत्यंत स्पष्ट शब्द आहेत. लेखी कारणे नमूद करून, इंग्रजीत रेकॉर्डिंग रिझन्स इन रायटिंग. प्राधिकाऱ्याला आपली कारणे लेखी स्वरूपात नोंदवावी लागतात. केवळ तोंडी आदेश देऊन किंवा मला वाटते म्हणून कोणाचंही वेतन कापता येत नाही. जेव्हा अधिकाऱ्याला लेखी कारणे द्यावी लागतात तेव्हा तो जबाबदार बनतो, कारण त्याला माहीत असते की त्याच्या या आदेशाला कर्मचारी अपीलमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याकडे आव्हान देऊ शकतो किंवा प्रशासकीय न्यायालयात, ज्याला आपण मॅट म्हणतो, तिथे जाऊ शकतो. लेखी कारणे देणे हे पारदर्शकतेचे एक मोठं लक्षण आहे. लेखी कारणे दिली म्हणजे न्याय झाला असे होत नाही. कर्मचाऱ्याने चौकशीत योग्य ते सहकार्य केले नाही असे एकच मोघम वाक्य लिहूनही आदेश काढता येतो. आणि तुम्ही म्हणालात की कर्मचारी न्यायालयात जाऊ शकतो, पण एका बाजूला त्याचे वेतन आधीच कमी झालेले असते, तो आधीच 2-3 वर्षे निलंबित असल्याने आर्थिक विवंचनेत असतो, आणि त्यात तुम्ही त्याला न्यायालयीन लढाईत ढकलत आहात. हे व्यावहारिक पातळीवर न्यायाचे लक्षण मला तरी वाटत नाही. न्यायालयीन लढाई हा अंतिम पर्याय असतो, तो प्रत्येक प्रकरणात उद्भवत नाही. पण आपण या चर्चेतील तिसऱ्या आणि सर्वात गंभीर मुद्द्याकडे वळूया, तो म्हणजे निलंबन कालावधीचे स्वरूप काय असणार. जेव्हा कर्मचाऱ्याला पुन्हा सेवेत घेतले जाते तेव्हा तो अनुपस्थित असलेला काळ कसा ग्राह्य धरला जाणार, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. अगदी बरोबर. आणि हा माझ्या मते सर्वात कळीचा मुद्दा आहे. उपनियम 7 कडे आपण वळूया. समजा प्राधिकाऱ्याने उपनियम 5 खाली निर्णय घेतला आणि ठरवले की निलंबन संपूर्णपणे असमर्थनीय नव्हते. अशा प्रकारात उपनियम स्पष्टपणे सांगतो की हा निलंबनाचा काळ कामावर व्यतीत केलेला कालावधी म्हणजेच ड्युटी पिरियड मानला जाणार नाही. श्रोत्यांनी इथे हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे की ड्युटी पिरियड न मानले जाणे याचा अर्थ काय. त्याचा अर्थ वेतनाशी निगडीत असतो नाही. त्याचा अर्थ केवळ त्या महिन्यांचे वेतन गेले असा होत नाही. जेव्हा एखादा काळ सेवेत ग्राह्य धरला जात नाही तेव्हा त्या कर्मचाऱ्याची सेवा ज्येष्ठता म्हणजेच सिनियॉरिटी धोक्यात येते. त्याचे समवयस्क कर्मचारी पदोन्नती मिळवून पुढे जातात आणि तो कायमचा मागे पडतो. आणि सर्वात भयंकर परिणाम होतो तो त्याच्या निवृत्तीवेतनावर म्हणजे पेन्शनवर. तो 2 किंवा 3 वर्षांचा काळ त्याच्या निवृत्तीवेतनाच्या गणितातून कायमचा वजा होतो. जेव्हा तो निवृत्त होईल तेव्हा दर महिन्याला त्याला कमी पेन्शन मिळेल. केवळ अधिकाऱ्याला ते निलंबन संपूर्णपणे चुकीचे वाटले नाही या एका मतावर एखाद्या कर्मचाऱ्याच्या उतरवयातील आर्थिक सुरक्षेवर घाला घातला जातो. ही शिक्षा त्या मूळ आरोपापेक्षाही कितीतरी पटीने अधिक कठोर आणि आयुष्यभर पुरणारी असू शकते. तुम्ही जे चित्र उभे केले आहे ते अत्यंत भयावह वाटते, पण ते अपूर्ण आहे. तुम्ही उपनियम 7चा फक्त पहिला अर्धा भाग वाचलात आणि तोच इथे मांडलात. म्हणूनच ह्याच उपनियम 7मध्ये अत्यंत महत्त्वाची आणि लवचिकता देणारी एक तरतूद म्हणजेच एक परंतुक जोडण्यात आला आहे. तुम्ही रजेत रूपांतर करण्याच्या तरतुदीबद्दल बोलत आहात? अगदी बरोबर. नियमात अत्यंत स्पष्ट म्हटले आहे की जर शासकीय कर्मचाऱ्याने स्वतः तशी इच्छा व्यक्त केली तर सक्षम प्राधिकारी तो निलंबनाचा कालावधी त्या कर्मचाऱ्याला देय आणि अनुज्ञेय असलेल्या कोणत्याही प्रकारच्या रजेमध्ये म्हणजेच ॲडमिसिबल लीव्हमध्ये रूपांतरित करण्याचा आदेश देऊ शकतो. तो काळ वाया जाऊ नये म्हणून प्रशासन त्याला त्याच्या हक्काची रजा वापरण्याची कायदेशीर मुभा देते. त्यामुळे त्याची सेवा सलग राहते, सेवाज्येष्ठता टिकून राहते आणि निवृत्तीवेतन यावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. कर्मचाऱ्याची इच्छा असेल तर तो रजेचा पर्याय निवडू शकतो हे खरे आहे.
पण जेव्हा त्याच्यासमोर दुसरा कोणताही पर्याय नसतो, जेव्हा प्राधिकारी त्याचा तो काळ ड्युटी पिरियड मांडण्यास स्पष्ट नकार देतो, तेव्हा नाईलाजाने स्वतःचे पेन्शन वाचवण्यासाठी त्याला स्वतःच्या हक्काच्या रजा खर्ची घालाव्या लागतात. या रजा, जसे की अर्जित रजा किंवा अर्धवेतनी रजा, त्याने भविष्यातील एखाद्या वैद्यकीय आणीबाणीसाठी किंवा कुटुंबाच्या गरजेसाठी साठवून ठेवलेल्या असतात. त्या सर्व साठवलेल्या रजा या प्रशासकीय कारवाईच्या तडजोडीत एका झटक्यात संपून जातात. यात न्याय कुठे आहे? हे पहा, रजा संपतात हे मी मान्य करतो. आणि यात प्रशासनाचा हेतू कर्मचाऱ्याला अडकवण्याचा नाही तर मार्ग काढण्याचा आहे हे सिद्ध करणारी आणखी एक तरतूद या खाली दिलेल्या टिपमध्ये आहे. बरं. एरवी प्रशासकीय नियमानुसार दीर्घ रजा मंजूर करण्यासाठी वरिष्ठ प्राधिकाऱ्याची पूर्वपरवानगी लागते. पण इथे कर्मचाऱ्याला जलद न्याय मिळावा आणि प्रक्रियेत वेळ जाऊ नये म्हणून ही अट शिथिल केली आहे. अस्थायी टेम्पररी कर्मचाऱ्यांसाठी 3 महिन्यांपेक्षा अधिक असाधारण रजा आणि स्थायी पर्मनंट कर्मचाऱ्यांसाठी 5 वर्षांहून अधिक कोणत्याही प्रकारची रजा मंजूर करण्यासाठी वरिष्ठ प्राधिकाऱ्याच्या मंजुरीची आवश्यकता ठेवलेली नाहीये. स्वतः सक्षम प्राधिकारीच हा निर्णय त्वरित घेऊ शकतो. हे प्रशासकीय अडथळे कमी करण्याचं आणि कर्मचाऱ्याला दिलासा देण्याचं उत्तम उदाहरण आहे. प्रशासकीय अडथळे कमी केले हे ठीक आहे, पण मूळ प्रश्न हा आहे की तो अडथळा निर्माणच का झाला? कारण प्राधिकाऱ्याने तो काळ ड्युटी पिरियड मांडण्यास नकार दिला आणि समजा एखाद्या प्रकरणात कारवाई पूर्ण झालेली नाही पण निलंबन मागे घेतले गेले, तर अशा स्थितीत काय होते? तिथेही संभ्रम राहतोच. त्यासाठीच उपनियम 6ची अत्यंत स्पष्ट तरतूद आहे. जर कारवाई अपूर्ण असतानाच निलंबन मागे घेतले गेले तर त्यावेळेपुरता वेतनाबाबत एक तात्पुरता आदेश काढला जातो आणि नंतर जेव्हा ती विभागीय कारवाई पूर्ण होते किंवा न्यायालयीन प्रक्रिया संपते तेव्हा प्राधिकाऱ्याला स्वतःच्याच त्या जुन्या आदेशाचं पुनरावलोकन म्हणजेच रिव्ह्यू करण्याचे अधिकार दिलेले आहेत. तो संपूर्ण प्रकरणाचा फेरविचार करून अंतिम आणि न्याय्य निर्णय घेऊ शकतो. ही लवचिकता स्पष्ट करते की प्रशासन बंदिस्त नाही. उपनियम 6 मधील पुनरावलोकनाचा तुमचा मुद्दा कागदावर चांगला वाटतो, पण हे पुनरावलोकन देखील त्याच प्रशासकीय चौकटीत होते. माझा मूळ आक्षेप कायम आहे की नियम 72 हा सक्षम प्राधिकाऱ्याला एकाच वेळी तपास अधिकारी, न्यायाधीश आणि अंमलबजावणी करणारा असे 3ही अधिकार देतो. तोच अधिकारी परिस्थितीचे आकलन करतो, तोच नोटीस काढतो, तोच अभिवेदन ऐकतो आणि तोच अंतिम निर्णय किंवा पुनरावलोकन करतो. अधिकाऱ्यांचे हे प्रचंड केंद्रीकरण आणि माझ्या मते किंवा इन माय ओपिनियन या तत्वावर चालणारी व्यवस्था कर्मचाऱ्यांच्या मनात कायम एक संभ्रम आणि भीती निर्माण करते. नियम 72चे जर आपण समग्र आणि सकारात्मक आकलन केले, यात नैसर्गिक न्याय आहे. प्रत्येक निर्णयामागे लेखी कारणे देण्याची कायदेशीर सक्ती आहे. कर्मचाऱ्याला 60 दिवसांची नोटीस आणि अभिवेदनाची संधी आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे निलंबन काळाचे रजेत रूपांतर करून नोकरी वाचवण्याची लवचिकता आहे. प्रशासकीय यंत्रणा सुरळीत चालण्यासाठी अधिकाऱ्यांवर थोडा विश्वास टाकावाच लागतो. नियम तयार करताना कायदेकर्त्यांनी प्रशासकीय शिस्त आणि कर्मचाऱ्यांचे हित यांच्यात एक योग्य तोल नक्कीच सांभाळला आहे. आणि माझ्या समारोपाच्या मांडणीत मी हेच अधोरेखित करू इच्छिते की नियम 72 हा वरकरणी कितीही सर्वसमावेशक वाटत असला तरी त्याच्या अंमलबजावणीतील त्रुटींकडे आपण डोळेझाक करू शकत नाही. या नियमात वारंवार येणारा सक्षम प्राधिकाऱ्याचे मत हा भाग अत्यंत चिंताजनक आहे. यामुळेच प्रशासकीय निर्णयांमध्ये संभ्रम, विसंगती आणि पूर्वग्रह निर्माण होण्याची शक्यता बळावते. या नियमात दडलेली गुंतागुंती समजून घेण्यासाठी आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना आवाहन करतो की त्यांनी मूळ नियम 72 आणि त्यातील कायदेशीर बारकावे स्वतः अभ्यासावेत. या विषयाचे अनेक पैलू आहेत ज्यावर तुम्ही स्वतंत्रपणे विचार करू शकता आणि तुमचे स्वतःचे मत बनवू शकता. या वैचारिक प्रवासात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि गुंतागुंतीच्या विषयावर चर्चा करण्यासाठी. ePrashikshण.com नावाचं एक खास यूट्यूब चॅनल आहे जे शासकीय कर्मचाऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊनच तयार केलंय. हे चॅनल खरं तर एका मार्गदर्शकाची भूमिकाच बजावतं. या चॅनलचा हा जो प्रशिक्षण आपल्या दारी उपक्रम आहे ना, तो म्हणजे कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि त्यावरील उपाय यांना जोडणारा एक अतिशय महत्त्वाचा पूल आहे. ही क्लिप श्री विष्णुकांत बोरसे, विभागीय चौकशी अभ्यासक, पुणे यांनी तयार केली आहे. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.